हॅलो एव्हरीवन, MST-CET 2025 रॅपिड स्टडीमध्ये आज आपण मॅट्रायसिस हा टॉपिक बघणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट हा को फॅक्टर आहे. त्याआधी मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन कसं असतं हे जाणून घेऊ. आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे. मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन कसं असतं? A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. ह्याची ऑर्डर काय आली? 3/3. 3/3 कसं? यामध्ये रो किती आले? 1, 2, 3. कॉलम किती आले? 1, 2, 3. म्हणून याची ऑर्डर काय आली? 3×3. आपला पहिला पॉईंट आहे को फॅक्टर. समजा तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेला आहे 1, 2, 3, 5. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आली? 2/2. पण आता प्रश्न कसा आहे, या दिलेल्या मॅट्रिक्सचा को फॅक्टर तुम्हाला काढायचा आहे. तर को फॅक्टर काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तो काय असतो फॉर्म्युला? Aij इज इक्वल टू -1/i + j इंटू Mij. एम म्हणजे काय असतो? तुमचा मायनर असतो. चला आपण क्वेश्चन स्टार्ट करू. दिलेला फर्स्ट पॉईंट काय आपला? 1 आहे आणि 1चं पोझिशन काय असती? A11. सो आपला A11 काय दिलं इथं? आपल्याकडे 1 दिलं आहे. तो 1 लिहून घेतला. पण को फॅक्टर हा नेहमी कॅपिटल लेटरमध्ये असतो. तर काय आला फॉर्म्युला आपला? A11 इज इक्वल टू काय सांगतो? -1/2. आता काय सांगितले? i + j सांगितले. यामध्ये i आपला काय 1 आणि j आपला काय 1. दोघांची ॲडिशन केली काय आलं? 2 आलेलं आहे. आता आपल्याला एम माहीत पाहिजे. तर एम काय आला? जो आपण नंबर चूज केलेला आहे त्याचे शेजारचे नंबर काय करायचे? कॅन्सल करायचे. मग आता काय उरतो आपला? 5. तो इथे आला. मग मला सांगा आन्सर काय आलं? -1 ची पॉवर 2 आहे. म्हणजे काय आलं? 1 × 5. आपला आन्सर काय आलं? 5. पुढचा नंबर कुठला आहे आपला? 2. तर काय आलं? A12 इज इक्वल टू काय घेतला आपण? 2 घेतलेला आहे. म्हणजेच काय आलं फॉर्म्युला? A12 इज इक्वल टू -1/, पॉवर काय आली? 3. मायनर कसं काढायचा? जो नंबर आपण घेतलेला आहे त्या शेजारचे नंबर काय करायचे? इग्नोर. कुठला उरला? 3. म्हणजे काय आलं आन्सर आपलं? -1 ची पॉवर 3 आहे. एक नोट डाऊन करून घ्या. -1 ची पॉवर ऑड असेल तर आन्सर येतं -1 आणि -1 ची पॉवर इव्हन असेल तर काय येतं? +1. या ठिकाणी पॉवर काय दिलं आहे? ऑड आहे. मग आपलं आन्सर काय आलं? -1 × 3 इज इक्वल टू काय आलं? -3. 2 पॉईंट क्लिअर झाले. आता आपला तिसरा पॉईंट आहे A13 इज इक्वल A21 काय आलं आपल्याकडे? 3. फॉर्म्युला काय असतो? A21 इज इक्वल टू -1/, पॉवर काय आली? 3 इंटू आपला मायनर काय ना? जो आपण नंबर घेतलेला आहे त्या शेजारचे नंबर काय करायचे? कॅन्सल करायचे. कुठला नंबर उरतो आपल्याला? 2 नंबर. बघा मग -1 ची पॉवर काय? ऑड असेल तर काय येतं? -1 × 2 आहे. आपला आन्सर काय आलं? -2. आता शेवटचा कुठला नंबर आहे आपला? A22 काय आपला नंबर? 5 आहे. बरोबर. मग आता फॉर्म्युलामध्ये सॉल्व करू आपण. A22 इज इक्वल टू -1/, काय आलं? 4 इंटू मायनर कसं काढायचा? आपण जो नंबर घेतलेला आहे त्याचे काय होणार? शेजारचे नंबर काय होणार? कट. उरला काय आपला? 1. मग काय आलं बघा? -1 ची पॉवर काय? इव्हन आहे. इव्हन असेल तर काय येतं? 1 येतं. सो 1 × 1 काय आलं? 1. हा झाला आपला को फॅक्टर. बघितला. त्या पॉईंटवरती MST-CET मध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे तो आपण बघूया. क्वेश्चन काय दिलं बघा? इफ A 1, 1, 1, 2, 1, -3, -1, 2, 3. याची ऑर्डर काय दिली आपल्याला? 3/3 दिलं आहे. क्वेश्चन काय विचारला आहे? A31, A32, A33. आता एक कॅपिटलमध्ये म्हणजे आपल्याला फक्त को फॅक्टर काढायचं आहे. काय विचारलं पहिल्यांदा? A31. मगाशी सांगितलं होतं फॉर्म्युला काय होता आपला को फॅक्टर काढण्याचा? Aij इज इक्वल टू -1/, काय आला? i + j इंटू Mij. काय विचारले? A31 काय आलं बघा? -1 आहे तसा वरती काय आलं? पॉवरमध्ये काय आलं? 3 + 1 4 आलेलं आहे. आता काय मला सांगा? जो आपण आता A31 विचारलं, A31 कुठे येतो आपला? या ठिकाणी येतो. मग काय केलं आपण? शेजारचे सगळे नंबर काय केले? कॅन्सल केले. कोणते नंबर उरले मग आता? 1, 1, 1, -3. यांचं काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लाय करतो. -3 × 1 किती आलं? -3. 1 × 1 किती आलं? -1. ह्याचं आन्सर काय आलं? -4. बरोबर आहे. परत पुढचं काय विचारलं त्यांनी? A32 काय करायचं? -1 काय आला? 3 + 2 किती येतं? 5. जो आपण नंबर घेतलेला आहे त्याचे शेजारचे नंबर काय घेतो? कॅन्सल.
मग कोणते नंबर आपला शिल्लक राहिले 1 1 2 -3. चला परत क्रॉस मल्टिप्लाय करा. -3 इंटू 1 किती आलं -3 आणि 2 इंटू 1 किती आलं -2. याचं किती आलं आन्सर -3 -2 किती आलं. परत चला पुढचा पॉईंट कुठला आहे A33 विचारलेला आहे. मग काय आलं फॉर्म्युला -1 काय आलं 6. आता काय घेतलं आपण हा नंबर घेतला आहे त्यामुळे शेजारचे नंबर काय झाले कॅन्सल. काय उरलं 1 1 2 1 म्हणजे काय उरलं 1 इंटू 1 आणि 2 इंटू 1 -2 म्हणजे आन्सर काय आलं -1. बरोबर आहे का. चला आता सॉल्व करू. A31 काय आलं आपलं -4. A32 काय आलं आपलं -5 आणि A33 काय आलं आहे -1. मग असे आपण को फॅक्टर हा पॉईंट बघितलेला आहे. त्या को फॅक्टर कन्सेप्टवरती CETमध्ये कसे क्वेश्चन विचारते बघू. प्रश्न कसा आहे इफ A = 1 1 1 2 1 -3 -1 2 आणि 3 दिला आहे. कंडिशन काय दिलं आहे A31 A32 प्लस A33 विचारले. आता कॅपिटल A म्हणल्यानंतर को फॅक्टर असतो. को फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहीत आहे AIJ = -1 + I + J × MIJ. फर्स्ट काय विचारलं आपल्याला A31. A30 कुठे येतो ह्या ठिकाणी. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला -1 काय होतं ह्या दोघांची प्लस होते म्हणजे काय आलं 4. आता काय तो M विचारला आहे. जो नंबर घेतला आहे तो शेजारचे नंबर काय करतो आपण कॅन्सल. मग कोणते नंबर उरले 1 1 1 -3. मग काय आलं बघा -1 इंटू काय आलं -3 इंटू 1 काय आलं -3 आणि हा -1 म्हणजे काय आलं बघा -1 इंटू -3 -1 किती आलं -4. मग आन्सर काय आलं -1 आहे म्हणजे 1 इंटू -4 आन्सर काय आलं -4. पुढचा पॉईंट काय विचारलं आहे A32 -1 काय आलं पॉवर काय आली 5 इंटू आता आपला जो कुठला नंबर घेतला आहे आपण A32 हा नंबर घेतला आहे. आता मायनर कसं काढतो आपण जो घेतलेला नंबर आहे शेजारचे नंबर कट करतो आणि उरलेला नंबर घेतो. मग काय केलं 1 1 2 -3 मग काय आलं -1 काय आलं 5 क्रॉस मल्टिप्लाय करा किती आलं बघा -3 -2 -3 -2 काय आलं -5 -1 ची पॉवर काय ऑड आहे म्हणजे आपलं काय येणार -1 -5 आपलं आन्सर काय आलं 5 आलं. आता लास्ट पॉईंट कुठला आपला आता काय आले लास्ट पॉईंट कुठला राहिला आहे A33 म्हणजे काय आला 3 नंबर म्हणजे काय असतं बघा -1 जो नंबर चूज केल्याचे शेजारचे नंबर काय होतात कॅन्सल होतात. मग उरले काय बघा 1 1 2 1 म्हणजे काय आलं बघा -1 इथे किती आलं 1 इंटू 1 -2 म्हणजेच काय आलं -1 इंटू -1 आन्सर काय आलं +1. आता बघा जे आपण व्हॅल्यू घेतलेले आहेत ते आपण व्हॅल्यू तर पुट करू. A31 आपलं काय आलं -4 + 5 + 1 आपला आन्सर काय येणार 1 मधनं टू -1 -1ची पॉवर काय इवन आहे म्हणजे -1 येणार 1 येणार म्हणजे काय झालं इथं -1 झाला. -4 काय आलं 5 कॅन्सल 0 आन्सर इज ऑप्शन नंबर A. आता आपला दुसरा पॉईंट आहे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिसेस. समजा आता तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4 ठीक आहे. काय करायचं पहिल्यांदा प्रत्येकाचे को फॅक्टर काढायचे. को फॅक्टर काढल्यानंतर त्याचा मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आपण उत्तर लिहायचं. म्हणजे कसं फॉर्म्युला काय असतो AIJ -1 काय आलं I + J बरोबर. फर्स्ट नंबर काय आपला A11 म्हणून आपला काय 1 आहे तर काय करणार A11 -1 काय आलं 2 इंटू मायनर काय आला आपला 4 म्हणजे काय आलं 1 इंटू 4 किती आलं आपलं 4. पर पुढचा नंबर कुठला आहे आपला A12 किती आलं -1 हा आपण घेतलेला आहे शेजारचे नंबर कट राहिलं काय इथं 3 -1ची पॉवर काय आपल्याकडे ऑड आहे म्हणजे आन्सर काय आलं आपलं -1 इंटू 3 म्हणजे काय आलं -3. पुढचा पॉईंट काय आपल्याकडे A21 किती आहे आपल्याकडे -1 जो नंबर आपण घेतलेला आहे शेजारचे नंबर काय करतो कॅन्सल काय उरलं इथं 2 उरला म्हणजे काय झालं ऑड नंबर आहे -1 इंटू काय आलं 2 आन्सर काय आलं -2. पुढचा नंबर कुठला आहे आपला A22 बरोबर आहे. मग -1ची पॉवर काय आली 4 हा नंबर घेतलेला आहे शेजारचे नंबर कट राहिलं काय आपल्याकडे 1 राहिला म्हणजे काय आलं 1 इंटू 1 आन्सर काय आलं आपलं 1. पण ॲडजॉइंट म्हणजे काय पहिल्यांदा तुम्हाला को फॅक्टरमध्ये लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच कसं आलं
मॅट्रिक्सच्या फॉर्म लिहिणार कसं आता 1ला काय भेटलं आहे आपल्याला 4 भेटलं आहे, A12ला काय भेटलं आहे -3 भेटलं आहे, A21ला काय भेटलं आहे -2 आणि 8 × काय भेटलं आहे 1 भेटलं आहे. हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. आता ॲडजॉइंट म्हणजे काय, तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा आणि त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज घेतल्यानं तुम्हाला काय मिळणार आहे ॲडजॉइंट. म्हणजे ट्रान्सपोज म्हणजे काय असतं, जो रो आहे त्याचं कन्वर्ट करणे कॉलममध्ये. म्हणजे कसं ॲडजॉइंट काय आला, जो रो आहे तो काय होतो कॉलम होतो. हा रो आहे तो काय झाला कॉलम, हा जो कॉलम हा रो आहे तो काय झाला कॉलम. हा तुमचा आला ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिसेस. आता थोडक्यात ह्यावरती ट्रिक पण सांगतो. बघा काय दिलं आहे आपल्याला मॅट्रिक्स. ए काय दिलं आहे 1 2 3 4. फर्स्ट काम काय करायचं, पहिल्यांदा डायगोनल एलिमेंट चेंज करून घ्यायचे. काय केलं आपण 4 आणि 1. जे नॉन डायगोनल आहेत त्या दोन्ही साईडला काय करायचं निगेटिव्ह साईन द्यायचं. म्हणजे कसं येणार -2 -3. बघा दोन्ही आन्सर मॅच झाले का. आता पुढचा पॉईंट आहे इन्व्हर्स. आता इन्व्हर्सच्या आधी आपण क्वेश्चन बघूया. काय म्हणलं बघा, इफ मॅट्रिक्स ए 1 2 4 3 इज सच दॅट एक्स इज इक्वल टू आय. आय म्हणजे काय असतो आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, त्याला आपण 1 म्हणतो. देन एक्स हे ऑप्शन्स आहेत. आपल्याला कंडिशन काय दिलं आहे ए एक्स इज इक्वल टू आय. ए एक्स इज इक्वल टू आय. आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे काय झालं बघा, ए इन्व्हर्स ए एक्स ए इन्व्हर्स आय. आता मला सांगा ए इन्व्हर्स ए काय असतो, आपला डेफिनेशन आहे इन्व्हर्सची. ए इंटू ए इन्व्हर्स आपल्याला काय मिळतो, आपल्याला आयडेंटिटी मिळतो. मग इथं काय येणार हो आय इंटू एक्स. ए इन्व्हर्स आय काय आला ए इन्व्हर्स. 1 इंटू एक्स काय येतं आपल्याला एक्स येतं. सो एक्स इज इक्वल टू काय आला ए इन्व्हर्स. आता ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, आपण ए इन्व्हर्स कसा काढतो, आपण फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ. बरोबर आहे. ॲडजॉइंट कसं काढायचं तुम्हाला माहीत आहे आणि मॅट्रिक्स 2x2चा ट्रिक्स पण माहीत आहे. आणि काय खाली काढायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं. आता मॅट्रिक्स काय दिलं आहे 1 2 4 3. आपण आपले ट्रिक वापरू. फॉर्म्युला काय सांगतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए. ॲडजॉइंट काय आला, आपण काय करतो डायगोनल एलिमेंट चेंज केले जातात. म्हणजे काय झालं बघा 3 1. आणि काय करतो नॉन डायगोनलला निगेटिव्ह साईन देतो. म्हणजे काय आलं -2 आणि -4. आता आपलं काय काढायचं आहे मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे. ए दिला आहे 1 2 4 3. आपलं काय काढायचं आहे, आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं आहे. मग काय असतो फॉर्म्युला आपल्याला, काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. 3 × 1 काय आलं 3. 4 × 2 काय आलं 8. आता 3 - 8 किती आलं सांगा -5. ओके. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए काय भेटला -5 भेटला. म्हणजे फॉर्म्युला काय झाला 1 - -5. आता हा निगेटिव्ह आहे आत द्या. म्हणजे काय आलं बघा 1/5 काय होणार पॉझिटिव्हचं निगेटिव्ह निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. आता आपण चेक करू कोणता ऑप्शन आपला राईट होतो. बघा आपला ए ऑप्शन हा मॅच होतो. नोट डाऊन करून घ्या. आज आपण मॅट्रिक्सचे काही क्वेश्चन बघितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू सो मच.